तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश ससाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हो मित्रांनो, बरेच दिवसांनी आलो आहे तुमच्यासमोर. खरं तर थोडा बिझी शेड्यूल होता, पण ठीक आहे. ज्या कामानिमित्त बिझी होतो म्हणजे आपलं हे जे शॉप आहे बघता येते, तर त्या शॉपवरती आज घेऊन आलो आहे कंटेंट. तर आज आपल्या शॉपला बघता बघता मित्रांनो 6 महिने कंप्लीट झालेत. 6 मंथ. खरं तर आम्हाला पण कळालं नाही की हे एवढे फटाफट दिवस कसे काय गेले निघून. तर ठीक आहे, ह्या 6 महिन्यामध्ये आपण शॉपमध्ये म्हणजे आपल्या दुकानामध्ये बरेच सारे चेंजेस केलेले आहेत. मग ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं पण गरजेचं आहे. जसं की आपल्या इंस्टाग्रामवरती जे अवेलेबल आहेत ते तर बघतातच, पण जेणेकरून आता मी जो पहिला व्हिडिओ टाकला होता आपल्या ओपनिंगचा, त्यानंतर मी आपल्या शॉपवरती एकही व्हिडिओ बनवलेला नाही आहे. सो आज डायरेक्ट 6 मंथ झालेले आहेत जवळजवळ. तर त्यानंतर मग हा व्हिडिओ बनवते. आता पण कस्टमर वगैरे खूप सारे होते मगाशी, त्यामुळे व्हिडिओ काही शूट करता आला नाही, पण त्यातच आता वेळात वेळ काढून एक आता फुल कस्टमर नाही तर शूट करतोय. बरेच दिवसांनी बोलायला पण थोडं अडखळायला होतंय, पण ठीक आहे. तर चला, तर मग बघूया. नॉर्मलच असेल, जर कस्टमर कोण आले त्यांचा रिव्ह्यू वगैरे दाखवेन किंवा प्रोडक्ट वगैरे एखाद दुसरे कसे बनतात, वॉफल कसा बनतो हे मी तुम्हाला दाखवेन. चला, तर मग आपल्या चॅनलवरती नवीन असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. तर मित्रांनो, तुम्ही तर मी तुमच्याशी गप्पा नेहमीच मारतो. तर आज आपण आपले जे दोन खास मेंबर आहेत म्हणजे आपल्या ह्या द वॉफल क्राफ्ट शॉपचे खरे करते धरता जे की असतात. तर बघा, हा ते पण बघा की आपण टी शर्ट वगैरे पण एकदम ब्रँडिंग केलेले आहे. हा, हे बघा, द वॉफल क्राफ्ट मेकिंग लाईक स्वीटर. ओके. तर मी सगळ्यांना आधी ओळख करून होतो. ही आहे मुस्कान आणि हा आहे सोहम. तर ठीक आहे. तर तुम्ही दोघांनी तुमचा एक्सपिरियन्स, थोडा अनुभव सांगा की आपल्याला 6 महिने झाले, जसं की तुम्हाला माहितीच आहे, बरोबर? हो. तर तुम्हाला कसं वाटलं आणि तुमचे काय थॉट्स आहेत ह्याबद्दल, आपल्या शॉप बद्दल, ते तुम्ही थोडंसं व्यक्त व्हा. हाय एव्हरीवन, माझं नाव आहे मुस्कान शेख. तर मी या शॉपमधले फर्स्ट स्टाफ आहे. Okay. आणि हे 6 महिने एवढे फटाफट निघून गेले की माहिती पण नाही पडले की 6 महिने झाले आम्हाला. शॉपवर खूप सारे न्यू एक्सपिरियन्स आम्ही अनुभवले. म्हणजे खूप काही नवीन नवीन झालं. बरोबर. न्यू प्रीमिक्स वगैरे यायचं, काही ना काही न्यू लॉन्च बरोबर, करायचं, बरोबर. कॉफी लॉन्च करायचं, बरोबर. केक साठी खूप सारे म्हणजे आपण बऱ्यापैकी नवीन नवीन प्रोडक्ट्स पण आपण ऍड केले, बरोबर, या 6 खूप सारे महिन्यामध्ये. ऍड केले. हो. तर तेच. आणि म्हणजे काम करून मजा आली, हो शिकायला भेटलंय. हा, आणि हे म्हणजे मी सांगायला म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगेन की हा आपला जो मित्र आहे सोहम, तर ह्याला काहीच नॉलेज नव्हतं, बरोबर. ह्या फील्डमध्ये हा पूर्ण फ्रेशर होता. तर सोहम, तुझं काय सांगशील की तुला कसं वाटतं आज 6 महिन्यानंतर तू एकदम प्रो वॉफल मेकर झालायस? तर हे 6 महिने कसे निघून गेले कळलंच नाही. इथे थांबलो, इथे काय लागलं की कसं बनवतात, काय असतं, हा बरोबर. प्रॉडक्ट म्हणजे काय. बरोबर. खूप एकदा दोनदा खाऊन बघितला, चांगला वाटला. Then बरोबर. त्यानंतर मग हे प्रोसेस पुढे पुढे वाढत गेली. हो. आणि आता सगळं येतं त्याच्यामध्ये. हो. आणि So, मग त्यामध्ये कस्टमर कधी तुम्हाला काय असं चांगला फीडबॅक वगैरे देतात का? कस्टमर येतात, पण कधी कधी तुम्हाला पण माहितीच असतं कस्टमर चांगले येतात. परत त्यानंतर काही काही कस्टमर विचित्र येतात, जसं की काही प्रश्न विचित्र विचारतात, हे असं तसं. हे होत नाही, बरोबर. राहतं. कस्टमरचं ते ही आहे, तो जोपर्यंत त्याला हा प्रोडक्ट कळणार नाही तोपर्यंत ते लोक ते तर होत राहतात. त्यांना फक्त एक्सप्लेन करता आलं पाहिजे, बाकी काय नाही. बरोबर. आणि प्रेझेंटेशनने तर आपण आपला 100% देतोच आहे. बरोबर. बरोबर. हो नक्की. हो. तर तुम्हाला देखील ह्या दोघांनी त्यांचा जो अनुभव मांडला तो कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आमचे 2 क्यूट पार्टनर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. ठीक आहे. आता आपण थोड्या वेळाने एक वॉफल वगैरे बनवू आणि आपल्या सबस्क्रायबर मंडळींना पण दाखवू की वॉफल हा नक्की प्रकार कसा असतो, काय असतो ते. ठीक आहे, चालेल. तोपर्यंत आपण आपलं त्यांना छोटंसं शॉप दाखवूया. हो. तर मित्रांनो बघा, आता आम्हाला एक ऑर्डर आलेली आहे. सो त्यासाठी इकडे बघा बॅटर टाकते. हा बॅटर आपला चॉकलेट बेस आहे, बरोबर. हो हो. तसं तर मला पण माहिती आहे मित्रांनो, पण तुमच्यासाठी म्हणून मी सांगतोय. हे बघा, ही अशी आपली वॉफ्सिकलची मशीन आहे आणि ती वॉफलची आहे. वॉफल आणि वॉफ्सिकल असे 2 आपले वेगवेगळे मेन्यू आहेत. त्यामध्ये हा बिस्किट टाईपचा असतो वॉफ्सिकल आणि तो वॉफल सँडविच असतो. बघा, आम्हाला आता 4 वॉफ्सिकलची ऑर्डर आहे म्हणून आम्ही 4 टाकलेले. आता हे केल्यावर पुढे प्रोसेस काय होता? टाइमर ऑन करा. टायमर कंपल्सरी. आणि बघा, मध्येच आता जोरात वाजले झोमॅटोची ऑर्डर आली, तुम्हाला ते पण दाखवतो.
बघा धावपळ असते मित्रांनो. आता लगेच एक ऑर्डर आली, लगेच इथे बॅटर टाकला आणि ऑर्डर दिली. तर मी तुम्हाला बोलत होतो जसं की आपल्या झोमॅटो आणि स्विगीवरती पण आपलं शॉप आहे. सो तुम्ही आपल्या जवळपासच्या एरियातले असाल तर तुम्ही देऊ शकता आपल्याला ऑर्डर. तर बघा झोमॅटोवरती ऑर्डर कशी येते हे बघा. झोमॅटोचे आपलं प्रोफाईल आहे, तिथे आपल्याला ऑर्डर आली ट्रिपल चॉकलेट केक. चॉकलेटी केक आहे ज्यामध्ये तिथे त्यांनी कीप इट लिटिल क्रिस्पी सांगितलं, म्हणजे थोडा क्रंची त्यांना हवा आहे. आणि केकची ऑर्डर आहे, तर ह्या निमित्ताने तुम्हाला केक पण बघायला भेटली की वॉफल केक कसा असतो. खूप भारी लागतो, खूप स्वीट असतो. तर चला तर मग बघूया आपण तो पण कसा बनतो. तर ही ऑर्डर आपण घेतली आहे, कन्फर्म केली आहे, फक्त रेडीसाठी अजून नाही, कारण का आपण ती रेडी नाही केली. रेडी केल्यावरती मग डिलिव्हरी बॉय असाइन होईल आणि मग ती ऑर्डर जाईल. तर हे बघा मित्रांनो, मगाशी आपण जे टाकलेले 4 वॉप्सिकल ते बघा बनवून असे रेडी आहेत. त्याला 4 मिनिटं लागतात प्रॉपर बनायला, बरोबर का? हो हो. आता हिला व्यवस्थित वेव देईल, कारण का तिला जसं ते थंड करावं लागतं, गरम असेल तेवढं ते सॉगी असतं. त्याला हवा असं बघा वेव देऊन क्रिस्पी बनवायचं असतं. तर बघा मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललेलो आम्हाला आता वॉफल केकची ऑर्डर आली आहे. तर त्यासाठी बघा फुल बॅटर असं जातो आणि वॉफल मेकर मशीन. आहे व्यवस्थित बंद होणार. तर बघा मित्रांनो, आपल्याला जी ऑर्डर आली आहे त्यासाठी बॉक्सिकला पण हे रेडी केलं. आणि हे बघा अशा बॉक्समध्ये आपल्या ब्रँडचे बॉक्स आहेत, तो वॉफल क्राफ्ट बघा. आणि आता हे फ्युजनवालं प्रोडक्ट छान बनवलं. काय ऑर्डर आहे ही डार्क अँड मिल्क फ्युजन. डार्क अँड मिल्क फ्युजन. तर बघा डार्क चॉकलेटमध्ये डीप होतं आणि मिल्क चॉकलेटचं असं फ्युजन केलं जातं, खूप छान आहे. आता आपण हे सगळं एक प्रोडक्ट हा रेडी करतो. तर मित्रांनो बोललो ना, शॉप आहे म्हटल्यावरती, बिझनेस आहे म्हटलं अनएक्सपेक्टेड थिंग कधी काही होऊ शकतं. मी म्हटलं तुम्हाला वॉफल केक दाखवेन, सर्व हे दाखवेन, बट मेन टायमाला आमची एवढी गडबड झाली की अचानक ऑर्डर आले ना, बरोबर नव्हतं? हो. एवढे फटाफट ऑर्डर्स आले ना. डिलिव्हरी बॉय लगेच आला. अमेझॉनची आपली अमेझॉन बोलतोय मित्रांनो, झोमॅटोची जी ऑर्डर होती आणि कस्टमर फटाफट त्यांचे रिपीट ऑर्डर होत्या. तसं आपले बघा बरेच जण असे कस्टमर आले होते. सॉरी आपको भी थोडा ऑर्डर लेट मिला इसके लिए, पण त्यांनी वेट केला. तो कैसा है वॉफल का? त्यांनी ऍक्च्युली हे बघा संडे बाउल ट्राय केलेला आहे. तो कैसा लगा? अच्छा आहे ना? ओके, थँक्यू. तर बघा असं असतं मित्रांनो की म्हणजे वेळ कमी असतो आणि आपल्याला एक होतं ना क्वालिटी गुड प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. तर ठीक आहे, थोडी गडबड झाली, बट आता थोडा निवांत भेटला. तर आलीच कुठली फुरसतमध्ये ऑर्डर तर ती नक्की मी तुम्हाला दाखवेन. ऍक्च्युली केक दाखवायला भेटला ना मित्रांनो मला तुम्हाला कसा वॉफल केक असतो. खूप गडबड होती, त्यामुळे मी तो फटाफट रेडी करून डिलिव्हरी बॉयला लगेच दिला. पण ठीक आहे, जर पुढे ऑर्डर आली तर ते मी तुम्हाला दाखवतो. अदरवाईज तुम्ही बघताच आहे कशी गडबड असते. तिथे सोहम आहे आणि सोबतच बघायचे मुस्कान. तर सगळेजण हे करतात. आता कुठली ऑर्डर नाही ना सोहम? तर बघा मित्रांनो, आमची एक स्टाफ आम्हाला सोडून चालली. तशी म्हणजे आत्ताची चालली, आणि बघा रात्रीचे 9:15 झाले. सो मग तिला जायला उशीर होतो म्हणून ती आता तिची ड्युटी संपली. ठीक आहे, बाय बाय. ठीक आहे, ती चालली बघा. आता सोहम 1 अँड आर्मी आणि सोबत मी पण. तर सोहम हँडल करेल. चला बाय. अरे परत का आली? नाही जायचंय का आज घरी? आज इकडेच थांबायचंय का रिटर्न आली सांग? राहिली ना, मग वाटलंच होतं. हे बघा पाण्याची वॉटर राहिली म्हणून रिटर्न आली. बाय बाय बाय. तर मित्रांनो बघितलं ना, मगाशी आपल्याला ऑर्डर आली होती केकची, पण ती एकदम घाई गडबडीमध्ये मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. पण बोलतात ना भाई की परत ती ऑर्डर येणार असं आपल्याला माहितीच होतं. आणि बघा आपला भाऊ आलाय आनंद, आणि आज फादर्स डे आहे. सो त्यासाठी तो घरी पप्पांसाठी वॉफल केक घेऊन चाललाय. और कैसे लागतं आनंद वॉफल केक? बहुत टेस्टी ना. आणि आपला हा डेली कस्टमर आहे केकसाठी. म्हणजे ज्या घरी काही फंक्शन असतं तेव्हा केक घेऊन जातो. चला लवकरात लवकर तुम्हाला दाखवतो केक कसा बनतो. तर हे बघा सोहम आता आपल्यासोबत आहे आणि सोहम दाखवेल वॉफल केक कसा बनतो. ट्रिपल चॉकलेट वॉफल केक. तर हे बघा मित्रांनो, केकमध्ये हे पण स्पेशल मेन हेच असतं की त्याची डिझाईन करणं.
तर हे बघा आता ते डिझाईन झाल्यावरती तुम्ही बोलाल की यार असा केक का दिसतोय, पण जेव्हा तो डिझाईन होईल ना तेव्हा बघा मित्रांनो तुम्हीच बोलणार वाव किती छान आहे. तर हे बघा आता त्याच्यावरती डिझाईन होते, सोहम करेल बघा. प्रत्येक ह्याच्यानंतर त्याला असं आतमध्ये खेचायचं असतं मित्रांनो, तर ते कसं मेल्टेड चॉकलेट प्रॉपर असे डिझाईन बनते. वाव, आता कसं वाटतंय वाव बनला की नाही फ्लावर केक. बघा वॉफल केक किती मस्त झालाय, छान. ठीक आहे, आता ह्याला व्यवस्थित आपण ही करू आणि शोधून आपला जो बॉक्स आहे केक बॉक्स हा बघा, त्यामध्ये आपण आता त्याला ठेवू. हे बघा आता व्यवस्थित त्याच्यावरती ठेवलेलं आहे आणि तो सोहम त्याला व्यवस्थित त्या बॉक्समध्ये ठेवेल. हे बघा मित्रांनो त्याच्यावरती चॉको चिप्स वगैरे ॲड होतील आणि मस्तपैकी हा केक रेडी आहे. खूप छान लागतो. तर आनंदने खूप वेळा ट्राय केला आहे. तो आनंद कैसा लगता है, रिव्यू क्या देगा भाई, तू भी अभी कस्टमर है हमारा, रिव्यू दे. एक्चुअली मैं टेस्टी है इसलिए एक्चुअली मैंने नहीं, मम्मी को मैंने पूछा मम्मी नॉर्मल केक ऑर्डर कर दिया विघ्नेश टेलर से आके करूँ, तो मम्मी बोले विघ्नेश टेलर से करूँ मजा आता है खाने हाँ ना, घर पे भी सबको पसंद है ना. और प्लस रीजनेबल भी है, अच्छा भी लगता है. तो हाँ, और कुछ यूनिक खाने के लिए भी हाँ, मिलते हैं ना, unique जैसे मिलता कि है. अपन वो तो केक तो बार बार खाते ही है, Normal नॉर्मल केक जो अपना पेस्ट्री वाला जो रहता है क्रीम हाँ. वगैरह उसमें रहता है, लेकिन ये वॉफल केक या. बरोबर आहे ना. आम्ही पण सुद्धा आता घरी कुणाचा बर्थडे असला का इथूनच आम्ही केक घेऊन जातो, खूप भारी लागतं. तुम्ही पण जर आपल्या जवळपासचे जे सबस्क्रायबर्स असतील तर त्याने देखील तुमच्या घरी कुणाचा बर्थडे असेल तर नक्की वॉफल क्राफ्टचा केक घेऊन जायचं. ठीक आहे, चला हे बघा केक इथे रेडी आहे बघा. अशा प्रकारे ते सगळे चॉको चिप्स वगैरे त्यावरती ॲड झालेत आणि ह्याला मस्तपैकी तुम्ही स्पूनने किंवा नाईफने कट करून खाऊ शकता. त्यासाठी बघा तिथे दुसरा पण रेडी आहे. 2-2 केक घेऊन चालला आपला भाऊ. चाचा के लिए पापा के लिए. अच्छा हां बरोबर, त्याचे जॉईंट फॅमिली आहे त्यासाठी. तर बघा मित्रांनो रात्रीचे 12 वाजून गेले आहेत, 12-10 झालेले आहेत आणि आता आपलं शॉप बंद करतो आपण. रोज रात्री 12 वाजेपर्यंत आपलं शॉप चालू असतं. सो आता क्लोजिंगची वेळ आली आहे. तर मस्त हे आपण ॲम्बियन्स बनवलेलं आहे बाहेर, ते सगळं आता आपण लाईट क्लोज करतो. बघा आपलं शॉप क्लोज चाललं आहे. तर बघा आतमध्ये सोहम थोडं क्लिनिंग आणि क्लोजिंगला लागलेलं आहे. 12 वाजून गेले तसे तरी आपण मोस्टली असतो 12 वाजून जरी गेले तरी 12:30 वाजेपर्यंत ऑर्डर घेतो, कारण का मशीन तर चालू ठेवतो. जर कुणाची ऑर्डर आली, कुठला कस्टमर रिटर्न नाही गेला पाहिजे, बट 12:30पर्यंतच त्याच्यावरती आम्ही नाही घेत. त्यानंतर मग क्लोजिंग करेपर्यंत आम्हाला असा 12:45 किंवा 1 वाजतो. तर तेच आहे. तर आता बघा क्लोजिंगचा विषय आला आहे आणि सगळं जे झालेलं असतं तरी आपलं हे किचन बऱ्यापैकी साफ असतं. आम्ही डेली प्रत्येक ऑर्डरनंतर हे क्लीन ठेवतो. त्यामुळे तुम्ही बघा जास्त काय ही नाही आहे, फक्त एवढंच हे चॉकलेटचे जे ही असतात नाही असतात ते फक्त ही करायचे असतात. तर आणि बाकी काय नॉर्मल तिथे आमचं बेसिन आहे आणि मग आता सोहम फटाफट आता कामाला लागेल. तर एवढंच होतं मित्रांनो. खूप काही दाखवायला नाही भेटलं, बरंच काही दाखवायचं पण होतं पण तेवढं नाही भेटलं दाखवायला, पण ठीक आहे. आणि आता बघा हे पण सगळं हे थोडं आम्ही नंतर केलं. हां, तर ते हेच होतं की तुम्हाला सांगायचं होतं, ह्यामध्ये जी LED आहे ती आम्ही नंतर लावली, काउंटरला जी LED आली आहे ती आम्ही नंतर लावली. बऱ्याच साऱ्या गोष्टी आम्ही नवीन नंतर केल्या, जसं की हे ग्लास वगैरे होतं आधीच्या व्हिडिओमध्ये नव्हतं मित्रांनो. जर मी पहिल्या म्हणजे Day 1ला आपण हळूहळू काम केलं. AC बघा, AC पण नवीन लावलेली आहे आपण. ते हळूहळू सगळं काम केलं, एकत्र नाही केलं, पण ठीक आहे. असंच ग्रोथ करत राहू. 6 महिने झाले तसेच 6 वर्ष पण आपण म्हणजे पुढेच होतात ना, म्हणजे कधीही न संपणारा बिझनेस आपण हा करू नक्कीच. तुमची सपोर्ट असू द्या आणि काय बोलतात तुमचं प्रेम हे नक्की असू द्या. चला आता क्लोजिंगचं एक शेवटचा एक टेक घेतो आणि मग व्हिडिओ इथे संपवतो. बघूया आता काय आमचं थोडे भांडिकाचे कार्यक्रम काय सोहम. ठीक आहे. हे बघा क्लोजिंगला सुरुवात हे असे हे आपले स्पॅच्युलर असतात ते काढायचे असतात त्यातून आणि अशी चॉकलेट आपण हे ठेवतो. बघा आपण मोर्डे चॉकलेट यूज करतो, तुम्ही अगोदर पण बघितलं असेल. एकदम ब्रँडेड प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो मित्रांनो. हेच आहे बघा, एवढे सारे आपले फ्लेवर्स आहेत, अजूनही बऱ्यापैकी आहेत बट नॉर्मल आहेत ते आम्ही इथे तुम्हाला दाखवतो आहे. आणि आता क्लोजिंग करू. ठीक आहे, आता आमचं सोहम चालू आहे. मी पण आता फटाफट हिशोब करतो
आणि मग मी पण क्लोजिंगला त्याच्यासोबत हातभार थोडा लावतो. चला तर मग व्हिडिओचा पण पुढे एंड करतो. तर मित्रांनो, बघितलं कशा प्रकारे आपली दिवसाची धावपळ असते पूर्ण. म्हणजे मी तरी संध्याकाळी येतो. मी जॉब प्लस बिझनेस हे असं पण दोन्ही हँडल करतो, त्यामुळे खूप बोलतात ना जबलिंग आणि खूप बिझी शेड्यूल चालतं. त्यामुळे खूप साऱ्या पर्सनल गोष्टीवरती पण लक्ष द्यायला नाही भेटत आहे. पण ठीक आहे, आपण मॅनेज करतो, स्ट्रगल करतो. स्ट्रगल करायचं हेच वय आहे मित्रांनो. तर ठीक आहे, बघूया अजून काय होतं. तर बरेच दिवसांनी म्हणजे बोलतोय ना, त्यामध्ये मी एवढा बिझी झालो होतो की आपले जे डेली ब्लॉग यायचे, म्हणजे डेली ब्लॉग असं नाही बोलू शकत, पण एक कंटेंट यायचा, ब्लॉग करायचो, ते कुठे महिनाभर थांबलं होतं. आणि खूप दिवसांनी मी आलो, पण बोलतात ना बरेच दिवसांनी आल्यावर त्यामुळे कॅमेरा फ्रेंडली पण नाही होता आलं. खूप सारे आता पण बघा माझे शब्द काय निघत नाही. पण ठीक आहे, तुमचं प्रेम असंच राहू द्या, सपोर्ट नेहमी असू द्या. आणि जाता जाता एवढंच बोलेल की जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी काही ना काहीतरी घेऊन येईन. आता तर पावसाळा येतो, पण पाऊस अजून काय आलाय नाही. पावसाळा चालू झाला असं बोलू शकतो, जून महिना आलाय, पण पाऊस काय अजून आलेला नाही. त्याचीच प्रतीक्षेत सर्वजण आहोत, वाट बघतोय. तर ठीक आहे, होपसो लवकरच पाऊस येईल आणि आपण पावसातल्या पण देखील काही ना काहीतरी नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तोपर्यंत असेच बनवून राहा, स्टेट ट्यून मित्रांनो. काही ना काहीतरी नवीन आपण तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, बाय.